कधी आणलं ते डोकं दे. तुम्हाला चहा घेऊन येते दोघींना तुला चहा घेऊन येते जेवणाचा टायमिंग झाला आहे. इथं बसल्यात बघा जेवायला दोघी पण. 100 मी जेवण करून घेतलंय. आता ही बघा सकाळ सकाळ रोज भात आमटी भाजी कुणाला पाहिजे त्या हिशोबाने घेतात. तर आमचा ओढ चेंज केला आहे. आता आलो आहे आम्ही इकडं. पहिलं होतं खाली आहे का नाही. इकडं कधी आणलं तिला आणून ठेवलं आणि जेवायला बाळ झोपलंय जागे. बाळाच्या आज मला करमत नसेल आता गेल्यापासून येत नाही. बाळाचं आजोबा तिथलं राहिलेलं काम करायचं तयारी लागली. कधी येईन झालं असं इकडं कधी आता गेलोय गाडी येऊन गेलं मस्त तिकडं जाऊन निघत नाही पण आता काय करायचं तिथं थांबून तरी काय करायचं आतमध्ये येऊन घेत नाही बाहेरच सांगावं लागतं. तुम्ही दोघं काय करताय बाहेरच बसतायचं. बाहेर थांबते पण आम्हाला लागतंय ना काय बी आणाय काम आहे ते. काल आणलं पाण्यात हां द्या ते नेऊन द्या पाणी आणून द्या काय आणायचं द्या आणा ती सुट्टीच नाही ना. आता तर लई लांबचा पल्ला वाढलाय. आता अर्धा किलोमीटर झाले. आता जायचं यायचं. तुम्ही आता रोज सकाळी चहा प्यायला गेले तुमचं चाय निम्यातच गिरणार आहे. यांना चालू आहे आपण चहा प्यायला गेलं माघारी उसवर जिरून जातो. एक कप अजून एक्स्ट्रा आणाय टेन्शन नाही होत का स्वीटीला चहा आणलेला ही तरी उसवर संपला संपला नाही थंड झाला. होय. तर स्वीटीपाशी बसली स्वीटीची आजी तिथं बसले दोघी. आता आजी येणार आहे. रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम जेवण असतं भात असतं वरण असतं पेशंटनुसार देतात तिथं. मस्त जेवण असतं. ते खाल्लं का डाळ भात आताचं गेला का त्याच्या नादाने. तर चला आता मस्तपैकी बसलोय. तर तुमच्या कमेंटचे उत्तर देणार आहे. जॅकी आला कुठे खरंच की भांडणं लागायची ह्यांची. तर चला बाळ बी व्यवस्थित आहे. बरेच कमेंट आलं की तुमच्या कमेंटचे उत्तर द्यायचे आम्हाला की जरा थोड्या वेळानं देणार आहे. आता जरा शांत माहोल झाल्यानंतर ना त्या झोप काढून द्यायची एखादी कधी पण ते आपण लवकर द्यायची ना. आपली युट्यूब फॅमिली वाट बघते. तर नक्की कमेंट असे करा की कोणी म्हणलं मुलगा झाला कोणी म्हणली मुलगी झाली. कोणाचे सर्वात जास्त कमेंट येतील त्याला प्रत्येकाला रिप्लाय देणार आहे मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघताच तसंच बघत राहावा आहे की नाही. आता दुसरं काय नाही आहे अजून 2 दिवस हां. तर 2-3 दिवस आहे जरा जास्त रनिंग आहे. अजून पुढं लांब नाही रनिंग लावायची. आता पूर्ण बसते मस्तपैकी ओढ आहे. आता इथं तर व्हिडिओ काढता येते नाही तर बाहेर गेला व्हिडिओ काढायचा विषय नाही. टेम्पोचं चालू आहे कॉल. तर चला बाळापाशी गेल्यावर भेटला व्हिडिओ काढायचा तर ठीक नाही तर नाही मग नाही तर डायरेक्ट बाहेर गेट आउट आहे का बाहेर पुसायचं आहे. पेशंटनी बाहेर निघा पेशंटनी बाहेर व्हा का जेंट्सनी बाहेर व्हा काय पेशंटने फिरलं पाहिजे इकडं तिकडं. चटणी दिली इतकी भारी लागते ना बाजरीची भाकर चटणी बटाटा दिलाय भात दिलाय इथं चिकळची भाजी बिसलरीशिवाय पाणी प्यायण्याची सगळी फिल्टर आहे पण जरा पाणी चव वेगळीच लागते. होय. चला जेवण चालू आहे. काल गेलो तो रात्री मस्तपैकी केशे मामाला आम्ही दोघं झोपायला चला हॉस्पिटलमधून जरा बाहेर आलो तर मला थोडं जरा बाहेर फिरावं. तुम्हाला तर लवकरच मी कोण सांगणार आहे. थोड्या वेळ वेटिंग करा. थोडे दिवस लगेच कळणार आहे सगळ्या गोष्टी आणि शेवटीची डिलिव्हरी कशी झाली कशी नाही मला नक्की सांगतो. म्हणजे काय त्रास झाला काय नाही डॉक्टरने काय सांगितलं. आता बघा स्वीटीची गाठभेट घेतली तर स्वीटीची पणजी म्हणजे स्वीटीची आजी आलती सकाळी गाठभेट घेतली. कुठे दिसते कुठं व्हिडिओ घेऊन येते माघारी होय. सिटीज ना मग काय
हो तिथून आली हे डोकं दे. हा? आईला सोडून ती तुम्हाला चहा घेऊन येते दोघींना. तुला कोण आणायचा का दुधाचा? कोण का दुधाचा? दुधाचा? कोणा? मग आणते मग. तुला पण दोघींना चहा घेऊन येते मग. या आता मग ती चहा ती झोप झाली आता एकेकाची आता. आणते, आणते. मग काय बाळाची काळजी आलोच. चला बाहेर जाऊ आता मस्तपैकी. पूर्णपणे पावसाचं वातावरण झालंय. आमचा आहे हॉस्पिटलचा आज 3रा दिवस. तर आई चालली घरी. आय थांब की काही ती माघारी. माघार उद्या येते आता सगळ्याच काय काम आहे मग तेवढं काय उगं बसायचं इथं तिथं बाहेर येड्यावानी. बाहेर होका करत बसावं लागतं मग या. सकाळपासून बाळापाशी बसली होती. सकाळी तिथंच होती ती म्हणजे आता बाहेर आली हा मग काय आई जो तुझी मम्मी झोपली बाहेर हा. ही गेली बाहेर हिरोचं करायला मी सुट्टी करू हे काय बाळाचं रास्तर जागायला लागतंय. कधी आताच आली या. मग काय त्याच्या आधी कुठे होती मग राजे मोबाईल चार्जिंग लावायला आली का ती? मोबाईल चार्जर लावायला लागली इकडे बसली मग तेच की. तिच्यापाशी वाट होती तू पणजी झाली हा हा मी पंचवीस झाली. तुझी आजी 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 ही आजी ही आणि दुसरी ती पणजी हा? दुसरी आजी ती मम्मी. तिथं मम्मी इथं आजी इथं नाही इथं उलटं आजी झालं. इथं पणजी आणि तिकडं ती कोण ग आजी कोण माझी आजी बाळाची कोण ती पुंडलीची आजी कोण लागणार आता? पाचवी पिढी ही 25 लागते ही म्हणजे पाचवी नाही. पिढी तर आम्ही सगळ्यांचा मिळून आहे ना एक फोटो काढणार आहे आमच्या 5 पिढीचा आजीला सांगितलं माहिती दिवशी सांगितलं का? सांगितलं का आजीला म्हणलं ताई म्हणली की आपली किती डोळी झाली आपण सगळे एका जागा गोळा हो हा, नुसतं फोटो मला काढ. ही तुझी लेकर ती तुझी हा. लेकर ती तुझी आई ती तुझी हा आई. हा. तसं म्हणजे पूर्ण एक फॅमिली व्हिडिओ बनवायचे म्हणजे असं सांगायचं तुझ्या आणि मांडीवर- आपली पाचह्याची पूर्ण फॅमिली दाखवायची की बाबा दाखवायची. 1 2 3 4 5 असे सरळ जागा फ्रेम बनवून लावायचं मग काय फ्रेम लाव हा. मला आजीच्या 5 मांडीवर पिढी आजीच्या मांडीवर बाळ द्यायचं आणि सगळ्यांना हिडून घ्यायचं मग काय मी सांगायचं मी तुझी लेक माझी ही हा तिची ती असं परत आहे फरक. मामाचं काय म्हणणं आहे? सांगायचं. आजी लागली मामा काय रोज येतोय बाळ खेळतोय मस्तपैकी. मामा पळतोय माझ्या संग बाहेर काय बी आणायला. मी बाहेर गेले की ती असतं कागदपत्रे काय बी करायला. चला आता मस्तपैकी आई निघाली घरी मस्तपैकी डबा घेऊन आलते. म्हणली मला पण नाही काय होय म्हणलं वैशी आजी मी पंजी तू बाळाची कोण लागते ती एक आहे. मला नाही एवढं कळलं. ती आम्हाला कमेंट करून सांगा नेमकं कोण आहे ते. होय शंभू आजीचं झालं नृत्य. हा मी आजी तू पंजी म्हणजे परतवान आणि ती निर्तवान तिचं हे झालं कपड त्याच्या लिफ्ट काढतो आता आहे का कसलं तोंड आहे तरी इतक्या लांबचं मग काय आता हे खपर तोंड झालं आजीला बघायला तर चला म्हणजे पाचवी मस्तपैकी आता चहा न्यायचा घरामध्ये. घरामध्ये नाही हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. सारखं तोंडात आहे. काय नाही सुधरा नाही. 3 दिवस झाले इथं आले सारखी होती घरात चला घरात चला मी व्हिडिओ मध्ये बी ऐकले चला आता घरात घरात कुठं आता हे हॉस्पिटल आहे. चला मग काय मग काय आता पावसाचं येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला लवकरच स्वीटीबद्दल बाळाबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. फक्त तुम्ही थोड्या दिवस अजून वेळ काढा 1-2 दिवसासाठी आणि छानसा असा मस्तपैकी व्हिडिओ बनवणार आहे. पूर्ण फॅमिलीसंग बघायला तुम्हाला बी आवडेल आणि बाळ कसं आहे ते पण सांगतो तुम्हाला. तर चला असंच कंटिन्यू सपोर्ट करा. असंच भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओला इथंच एंड करतो. चला बाय बाय. नाराज काय होऊ नका.